सलग 7 टप्प्यात निवडणूक होतात. त्यामध्ये दोन्ही लोकसभेची निवडणूक 5व्या टप्प्यात 20 जानेवारीला मतदान होते. इंडिया अलायन्समध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळासाहेब मात्रे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी पक्षाने घोषित केल्यानंतर आज महाविकास आघाडीचे आम्ही घटक पक्ष म्हणून मी पहिल्यांदा पत्रकार परिषद होते आपल्या तालुक्यात. त्याबद्दल उपस्थित सर्व माझ्या पत्रकार मित्रांचे मी मनापासून सर्वप्रथम स्वागत करतो. इंडिया आघाडीचे उमेदवार सुरेश बाळासाहेब मात्रे यांच्या प्रचारासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा अधिकारी, पत्रकार असला तरी ग्रुपचे अध्यक्ष अंकुश मोहित, मनीष धोंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्ह्याचे सचिव काशीनाथजी तिवरे, तालुका प्रमुख मंदिर गाडगे, राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे विभागीय महिला अध्यक्ष विद्याताई एकंडे, तालुका अध्यक्ष मनोज मुसे, संजयजी मुसे, निलमजी देशमुख, आमचे युवा सेनेचे बाळासाहेब शेलावले, कम्युनिस्ट पक्षाचे वळंबान त्याचे सर्व सहकारी आणि उपस्थित सर्व आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी. आजची पत्रकार परिषद येण्याखाली उचित बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा निधी मिळाला आणि त्या योजनेचा टेंडर निघाला. सांगायचं मत एवढंच आहे की जे आताचे खासदार आहेत त्यांनी या 10 वर्षात काय विकास कामं केली, किती लोकांना त्रास दिला, त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्र पक्ष शिंदे गटाचे आपल्या जिल्हा प्रमुखानेच त्यांची पोलखोल केलेली की त्यांना आम्ही 10 वर्ष निवडून देतो, निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो, तहसीलला त्रास दिला जातो, पोलीस स्टेशनवर खोट्या केसेस केल्या जात आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत, त्यांचं काम करणार नाही 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 असे कोण बोलले होते जिल्हा प्रमुख, मग त्यांची मनातली खतखत बोलून दाखवलेले. ते आता त्यांना वरून आदेश आला तरी ते कार्यक्रम मुख्य करणार आहे, तो त्यांचा विषय. परंतु या मतदारसंघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत. सातत्याने आम्ही या ठिकाणी बघतोय की भाजपच्या उमेदवारांची काही दिवसापूर्वी 4-5 दिवसांनी रॅली निघाली. प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले, त्याचे गप्पा गोष्टीला फोटो सेशन केला. पण जर तीच रॅली माझ्या कोटला कलमोडा, वीगाव माल, आजलूक डेंगळ माल, गड्याचा पाडा, कोटारे, शिरोळ, उटावा या गावात जर रॅली गेली असती आणि या टंचाईमध्ये माझी माता भगिनी 2-2 किलोमीटर पाणी आणते तिची जर विचारपूस केली असती तर आम्हालाही बरं वाटलं असतं. आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार बाळासाहेब मात्रे यांच्या प्रचार आघाडीचे घटक मिळून आम्ही आमच्या प्रचाराचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अजून अर्ज भरलेला नाही, तर त्या अगोदर पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्याचा रूपरेषा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आलेले असेल. या मतदारसंघाचे प्रामुख्याने जो रेल्वेचा प्रश्न असेल, विविध नॅशनल हायवेच्या काही उड्डाणपुलाच्या समस्या राहिल्या असतील, ज्या समस्या आहेत तुम्हाला महाराज आखिर त्याच्यात प्रमुखपणे नमूद केलेलं आहे. आज भारतीय जनता पक्षाला उठलेली आहे. भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर खासदार निवडून आणता येत नाही, म्हणून शिवसेना त्यांनी फोडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 शेकले केली, त्याच्यात गाभार भरत नाही तर काँग्रेसवाले ते घेऊन गेले.
आता अजून एक मित्र पक्ष मनसेवाले घेतलेले आहेत. तुम्ही किती पण घ्या, परंतु या 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे ते 4 जूनला रिझल्ट होणार आहे. त्यामध्ये या निवडणुकीत इंडिया अलायन्स यांचं बहुमत या ठिकाणी दिसेल. आत्ताच्या 2 टप्प्यात निवडणुका झाल्या, सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे खासदार जास्तीचे त्या ठिकाणी निवडून येण्याचा सर्वे त्या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की प्रचाराच्या दरम्यान आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देऊ. कृपया जनतेपर्यंत आमची माहिती आपण या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जो भारतीय जनता पक्षाने जी महागाई असेल, जी बेरोजगार असेल, मणिपूरसारखा महिलांवर झालेले अत्याचार असतील, याच्यावर शब्द त्याच्या हे लोक काढत नाही आणि जाणून बुजून